हॅलो ऑसिलेशन्स ही आपल्या 5व्या चॅप्टरचं आजचं आहे ॲडिशनल सेशन आणि आजच्या सेशनमध्ये आपण बघणार आहोत या चॅप्टरमधले मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स अर्थात। पहिला प्रश्न बघा स्क्रीनवरती, द मोशन विच रिपीट्स इटसेल्फ आफ्टर अ डेफिनेट इंटरवल ऑफ टाइम इज कॉल्ड ॲज। ऑप्शन्स आहेत ए नॉन पिरियॉडिक मोशन, बी पिरियॉडिक मोशन, सी नॉन ऑसिलेटरी मोशन, डी लिनियर मोशन। करेक्ट आंसर आहे बी पिरियॉडिक मोशन। आपल्याला माहिती आहे की पिरियॉडिक मोशन हे असं मोशन आहे जे ठराविक इंटरवल नंतर रिपीट होतं। सो ही त्याची बेसिक डेफिनेशन आहे पिरियॉडिक मोशनची, ही आपल्याला माहिती आहे। दुसरा प्रश्न बघा, द डायमेन्शन्स ऑफ के इन इक्वेशन एफ इज इक्वल टू मायनस के एक्स आर। ऑप्शन्स बघा ए L0 M1 T-2, बी ऑप्शन आहे L1 M1 T-2, ऑप्शन सी आहे L0 M1 T-1 आणि ऑप्शन डी आहे L0 M-1 आणि T-2। करेक्ट आंसर आहे L0 M1 T-2। आपल्याला माहिती आहे डायमेन्शन्स ऑफ के याच कंडिशन मध्ये आपल्याला दिसतंय बघा, के इज इक्वल टू एफ अपॉन एक्स होईल जर हे इक्वेशन रिअरेंज केलं तर। सो फोर्सचे डायमेन्शन डिवायडेड बाय डिस्प्लेसमेंट, आणि आपल्याला माहिती आहे फोर्सचे डायमेन्शन्स काय आहेत आणि डिस्प्लेसमेंटचे डायमेन्शन्स काय आहेत याच्यावरून आपण हे लिहू शकतो। सो के इज बेसिकली फोर्स कॉन्स्टंट आणि आपल्याला थेट फोर्स कॉन्स्टंटचे डायमेन्शन सुद्धा माहिती आहेत, त्यामुळे आपण त्याही पद्धतीने प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो। डायमेन्शन्स ऑफ फोर्स कॉन्स्टंट आर अशा पद्धतीने पण प्रश्न जर विचारला गेला तरी आपल्याला उत्तर हेच द्यायचं आहे। पुढच्या प्रश्नाकडे वळूया। इफ द पिरियड ऑफ ऑसिलेशन्स ऑफ मास m सस्पेंडेड फ्रॉम अ स्प्रिंग इज 2 सेकंड, देन पिरियड ऑफ मास 4m विल बी। ऑप्शन्स बघा ए 1 सेकंड, बी 2 सेकंड, सी 3 सेकंड and D 4 सेकंड। आणि याचा करेक्ट आन्सर आहे 4 सेकंड। सो याची फक्त हिंट देतो तुम्हाला, आपल्याकडे जो फॉर्म्युला आहे बेसिकली की टीचा जो फॉर्म्युला आहे टाइम पिरियडचा त्याच्यानुसार आपण असं लिहू शकतो टी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ एम, आणि त्याच्यामुळे आपण टी अपॉन स्क्वेअर रूट ऑफ एम हे कॉन्स्टंट राहील। आणि जर दोन्ही कंडिशनमध्ये जर तुम्ही व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून बघितलात तर तुम्हाला याचं उत्तर 4 मिळेल। ओके, ते कसं येतं ते तुम्ही कॅल्क्युलेट करून बघा, आणि जर त्यातूनही समजलं नाही तर पुन्हा एकदा ट्राय करा, कारण प्रत्येक वेळेला आपण सगळी न्यूमेरिकल इथेच जर सोडत बसलो तर तुम्हाला त्यातल्या ज्या ट्रिक्स आहेत त्या लक्षात येणार नाहीत, आणि त्यामुळे फक्त मी तुम्हाला हिंट दिली आहे त्याच्यानुसार सोडवून बघा। पुढच्या प्रश्नाकडे बोलूया। द डिफरेंशियल इक्वेशन ऑफ SHM is given by d square x by dt square plus beta x is equal to 0. The frequency of motion will be। Options बघा a square root of beta upon pi, दूसरा ऑप्शन है बीटा अपॉन 4 पाई, तीसरा ऑप्शन है स्क्वेयर रूट ऑफ बीटा अपॉन 4 पाई, आणि चौथा ऑप्शन है स्क्वेयर रूट ऑफ बीटा अपॉन 2 पाई। आणि करेक्ट आन्सर आहे स्क्वेअर रूट ऑफ बीटा अपॉन 2 पाय। याचं पण उत्तर कसं येईल ते तुम्हाला सांगतो बघा, थोडक्यात हिंटच देतोय। आपल्याला माहिती आहे आपलं जे बेसिकली डिफरन्शियल इक्वेशन आहे SHMचं ते कसं असतं डी स्क्वेअर एक्स अपॉन डी टी स्क्वेअर प्लस ओमेगा स्क्वेअर एक्स। सो या पद्धतीने आपण ते लिहितो। सो ओमेगा स्क्वेअर म्हणजेच या केसमध्ये आपल्याला काय दिसतो तर बीटा आहे असं दिसतं, त्यामुळे आपण असं लिहू शकतो की ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू बीटा, आणि याचा अर्थ काय होतो बघा, तर ओमेगा काय होईल तर ओमेगा इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ बीटा असं त्याचं उत्तर येईल। आणि ओमेगा म्हणजेच काय तर 2 पाय एन, म्हणून 2 पाय एन इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ बीटा हे जर आपण इक्वेट केलं तर 2 पाय एन मधला आपल्याला एन म्हणजे फ्रिक्वेन्सी काढायची आहे, तर एन इज इक्वल टू काय येईल स्क्वेअर रूट ऑफ बीटा अपॉन 2 पाय। सो एकदम सोपं आहे, ट्राय करा, इझी आहे। पुढच्या प्रश्नाकडे बोलूया। द फेज इज डॅश डॅश क्वांटिटी। ऑप्शन्स बघा 1 डायमेन्शनल, 2 डायमेन्शनल, 3 डायमेन्शनल, डायमेन्शनलेस।
आणि याचा करेक्ट आन्सर आहे सी, 3 डायमेन्शनल. सो आपल्याला माहिती आहे की फेज ही 3 डायमेन्शनल क्वांटिटी आहे. पुढचा प्रश्न बघा. द फेज डिफरन्स बिटवीन द डिस्प्लेसमेंट अँड ॲक्सेलरेशन ऑफ द पार्टिकल परफॉर्मिंग SHM इज, ऑप्शन्स बघा, 0 डिग्री, 360 डिग्री, 180 डिग्री आणि 90 डिग्री. करेक्ट आन्सर आहे 180 डिग्री. आपल्याला माहिती आहे की फेज डिफरन्स जो आहे तो डिस्प्लेसमेंट आणि वेलॉसिटी यांच्यामधला जो फेज डिफरन्स असतो तो 90 डिग्रीचा असतो. त्याच्यानंतर वेलॉसिटी आणि ॲक्सेलरेशन मधला फेज डिफरन्स जो आहे तो 90 डिग्रीचा असतो आणि त्यामुळे इव्हेंच्युअली डिस्प्लेसमेंट आणि ॲक्सेलरेशन याच्यामधला जो फेज डिफरन्स आहे तो 180 डिग्री असतो. पुढचा प्रश्न बघा. द फेज डिफरन्स बिटवीन द डिस्प्लेसमेंट अँड वेलॉसिटी ऑफ द पार्टिकल परफॉर्मिंग SHM इज, ऑप्शन्स बघा, 0 डिग्री, 360 डिग्री, 180 डिग्री आणि 90 डिग्री. करेक्ट आन्सर आहे 90 डिग्री. स्पष्टीकरण मी आत्ताच दिलं होतं आणि प्रश्न लगेच त्याच्यानंतर झालाय. आपल्याला माहिती आहे डिस्प्लेसमेंट अँड वेलॉसिटी मधला जो फेज डिफरन्स आहे तो 90. तुम्हाला अजून आणखीन एखादा प्रश्न सेट करता येईल की पाथ डिफरन्स, फेज डिफरन्स बिटवीन वेलॉसिटी अँड ॲक्सेलरेशन इज, त्याचं उत्तर काय असणार आहे, 90 डिग्री असणार आहे. पुढच्या प्रश्नाकडे बोलूया. द डिस्प्लेसमेंट ऑफ अ पार्टिकल परफॉर्मिंग SHM इज x इज इक्वल टू a sin ओमेगा t प्लस अल्फा. द क्वांटिटी अल्फा इज कॉल्ड एज, ऑप्शन्स बघा, फेज कॉन्स्टंट, इनिशियल फेज, इपॉक, ऑल ऑफ दीज. आणि करेक्ट आन्सर आहे ऑल ऑफ दीज. सो ही जी क्वांटिटी अल्फा आहे त्याला ही तीनही नाव आहेत, फेज कॉन्स्टंट किंवा इनिशियल फेज किंवा इपॉक. पुढच्या प्रश्नाकडे बोलूया. अ बॉडी परफॉर्मिंग लिनियर SHM experiences a restoring force of 0.2 Newton when its displacement from the mean position is 8 centimeter. The force constant will be dash dash. Options बघा, 1.6 न्यूटन पर मीटर, 0.016 न्यूटन पर मीटर, 0.25 न्यूटन पर मीटर, ऑप्शन डी 2.5 न्यूटन पर मीटर. आणि याचा आन्सर आहे डी 2.5 न्यूटन पर मीटर. सो याच्यामध्ये पण आपल्याला माहिती आहे की आपल्याला जो फोर्स कॉन्स्टंट काढायचा आहे बेसिकली तो आपण कसा काढणार, तर के इज इक्वल टू, मगाशी आपण जे बघितलं होतं डायमेन्शनचा जो क्वेश्चन होता तिथे त्याच पद्धतीने के इज इक्वल टू काय आहे तर एफ अपॉन एक्स असणार आहे. निगेटिव्ह साईन फक्त काय दर्शवतं आपल्याला माहिती आहे, निगेटिव्ह साईन इंडिकेट्स द डिरेक्शन इज ऑपोजिट. त्यामुळे मॅग्निट्यूड वाईज आपल्याला माहिती आहे के इज इक्वल टू एफ अपॉन एक्स. सो एफ दिला आपल्याला 0.2 न्यूटन, सॉरी सो फोर्स दिला आपल्याला 0.2 न्यूटन आणि एक्स जी डिस्प्लेसमेंट आहे ती दिली 8 सेंटीमीटर. अर्थात ती आपल्याला कन्वर्ट करून घ्यावी लागेल आपल्या SI सिस्टीममध्ये. त्याच्यामुळे ते 8 सेंटीमीटरचे ॲक्च्युली 0.08 मीटर होतील आणि त्यामुळे मग 0.2 डिवाइड बाय 0.08 याचं कॅल्क्युलेशन केलं की तुम्हाला त्याचं उत्तर 2.5 न्यूटन पर मीटर इतकं मिळेल. पुढच्या प्रश्नाकडे. द फेज ऑफ द पार्टिकल परफॉर्मिंग SHM increases by pi/2 after every second. Its period of oscillation is, options बघा, 4 सेकंड, 1 सेकंड, 2 सेकंड, 10 सेकंड. आणि याचा करेक्ट आन्सर आहे 4 सेकंड. आपल्याला माहिती आहे की टोटल एक जे ऑसिलेशन होणार आहे ते ऑसिलेशन म्हणजे त्याचा जो फेज आहे टोटल तो किती असतो तर 2π इतका असतो, बरोबर आहे. तर π/2 साठी त्याला किती वेळ लागतो तर 1 सेकंड. तर टोटल 2π साठी किती वेळ लागेल तर 4 सेकंड लागतील. सो 2π म्हणजेच 2π एवढा जो काही फेज आहे तो कव्हर करण्यासाठी लागणारा जो वेळ आहे तोच काय असणार आहे, पिरियड ऑफ ऑसिलेशन असणार आहे. आणि तो किती असणार आहे, डेफिनेटली जर π/2 मध्ये 1 सेकंड होणार असेल कव्हर फेज तर 2π इतका फेज कव्हर करण्यासाठी 4 सेकंड लागतील. पुढच्या प्रश्नाकडे बघूया.
when a particle in SHM completes 3 oscillations, its phase increases by 3 pi radian, 6 pi radian, 3/2 pi radian आणि 9 pi radian. करेक्ट आन्सर आहे 6 pi radian. आत्ताच आपण बोललो एका ऑसिलेशनला किती लागतात, फेज किती असतो, तर 2 pi radian असतो. सो 3 ऑसिलेशन साठी लागेल 6 pi radian. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. टू मेक द फ्रिक्वेन्सी ऑफ ऑसिलेटर डबल, वी हॅव टू डबल द मास, हाफ द मास, reduce the mass to 1/4 आणि triple the mass. करेक्ट आन्सर आहे सी, reduce mass to 1/4. याची सुद्धा हिंट देऊन ठेवतो. ऍक्च्युअल कंडिशन मध्ये आपल्याकडे फॉर्म्युला आहे फ्रिक्वेन्सी, सो ओमेगा इज इक्वल टू काय असणार आहे, तर स्क्वेअर रूट ऑफ के बाय एम. सो जर दोन्ही फ्रिक्वेन्सीच्या बाबतीत जर बोललो तर आपण जनरलाइज कसं करू शकतो, इन्व्हर्सली प्रपोर्शनल असल्यामुळे मासचे. सो ओमेगा 2 अपॉन ओमेगा 1 जर आपण लिहिलं तर कसं लिहू, तर स्क्वेअर रूट ऑफ m1 अपॉन m2. सो वरती जर ओमेगा 2 असेल आणि खाली ओमेगा 1 असेल तर इकडे इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ m1 अपॉन m2 होईल, कारण ते इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे. आणि त्याच्यानंतर जर व्हॅल्यू तुम्ही सबस्टिट्यूट केलात तर तुम्हाला याचं उत्तर मिळून जाईल आणि जे मास आहे ऍक्च्युअली ते 1/4 होईल. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. द मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट ऑफ द पार्टिकल फ्रॉम इट्स मीन पोझिशन इज कॉल्ड ॲज, डेफिनेशनच आहे बघा, फ्रिक्वेन्सी, एम्प्लिट्यूड, पीक, नन ऑफ दीज. आणि याचा करेक्ट आन्सर आहे बी, एम्प्लिट्यूड. कारण आपल्याला माहिती आहे एम्प्लिट्यूडची डेफिनेशनच ही आहे, द मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट ऑफ द पार्टिकल फ्रॉम इट्स मेन पोझिशन इज कॉल्ड ॲज एम्प्लिट्यूड. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. इफ अ पार्टिकल परफॉर्म्स 60 ऑसिलेशन्स इन 1 minute, इट्स फ्रिक्वेन्सी इज 5 Hz, 60 Hz, 1 Hz, 360 Hz. आणि याचा करेक्ट आन्सर आहे 1 Hz. आपल्याला माहिती आहे 60 ऑसिलेशनला जर 1 मिनिट लागतं, याचा अर्थ 60 ऑसिलेशन्सला 60 सेकंड लागतात. सो एका सेकंड मध्ये किती ऑसिलेशन्स होतात, तर 1 ऑसिलेशन होईल आणि त्यामुळे फ्रिक्वेन्सी जी आहे ती माहिती आपल्याला 1/t, त्यामुळे 1 डिवायडेड बाय टी किती आपला 1 सेकंड. सो डेफिनेटली 1 Hz ही फ्रिक्वेन्सी असणार आहे. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. इफ द फेज अँगल ऑफ द पार्टिकल इज 750 degree, the state of the particle will be, ऑप्शन्स बघा, मूविंग टुवर्ड्स मीन पोझिशन, मूविंग टुवर्ड्स पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम, मूविंग टुवर्ड्स निगेटिव्ह एक्स्ट्रीम, अँड ऑप्शन डी आहे अनप्रेडिक्टेबल. याचा करेक्ट आन्सर आहे मूविंग टुवर्ड्स पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम. सो आपल्याला माहिती आहे आपण न्यूमेरिकल मध्ये हे सोडवलंय साधारणपणे 360 डिग्रीच्या भाषेत जर सांगायचं झालं तर 360 मध्ये एक ऑसिलेशन कंप्लीट होणार आहे. सो एक ऑसिलेशन लक्षात घ्या, समोर आणा डोळ्यासमोर, त्याच्यानंतर पुढच्या 360 साठी आणखीन एक ऑसिलेशन कंप्लीट होईल, बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ 720 डिग्रीमध्ये टोटल 2 ऑसिलेशन झाले आणि ऑसिलेशन नंबर 3 असणार आहे. आपण त्या न्यूमेरिकल मध्ये हे पण बघितलं होतं की ऑसिलेशनचा नंबर किती असणार आहे, तर हे थर्ड ऑसिलेशन आहे पण ते इथं विचारलेलं नाही. आणि याचा अर्थ बघा 720 + 30, सो तिसऱ्या ऑसिलेशन मध्ये तो फक्त 30 डिग्री गेलाय. सो आपल्याला माहिती आहे की आपण जेव्हा एक पूर्ण तो राऊंड कंप्लीट करणार आहोत ऍक्च्युअल कंडिशन मध्ये, तेव्हा आपण किती कंप्लीट करतो डिस्टन्स, तर ऍक्च्युअली 180 करतो, बरोबर आहे. सो पाय करतो पहिले त्या हाफ सायकलसाठी आणि पुढच्या हाफ सायकलसाठी तो पुन्हा पाय असतो, म्हणून जे टोटल डिस्टन्स जे आहे आपण ते 2 पाय किंवा 360 डिग्री म्हणतो, बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ काय झाला, पहिल्या हाफ सायकल मध्ये असणार आहे तो, कारण पहिलं जेव्हा हाफ सायकलच्या याच्यामध्ये सुद्धा हाफच्या पण हाफ जेव्हा जाल 90 डिग्रीला, त्यावेळेला आपण कुठे जाणार आहोत, तर पॉझिटिव्ह एक्स्ट्रीमच्या पॉइंटला जाणार आहोत. आणि आता 30 डिग्रीज फक्त ऍड झाले, याचा अर्थ तो 30 पासून तो 90च्या डिरेक्शन मध्ये चाललाय. सो मुव्हिंग टुवर्ड्स द पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम असं त्याचा आन्सर राहील. पुढच्या प्रश्नाकडे बघूया.
The maximum velocity of the particle in SHM is 0.16 meter per second and the maximum acceleration is 0.64 meter per second square. The amplitude is, CET ला विचारलेला प्रश्न आहे. ऑप्शन्स बघा, 4 into 10 raised to minus 2 meter, 4 into 10 raised to minus 1 meter, 4 into 10 meter आणि 4 into 10 raised to 0 meter. आणि याचा करेक्ट आन्सर आहे 4 into 10 raised to minus 2 meter. आता आपल्याला माहिती आहे बघा की ज्या वेळेला वेलॉसिटी दिली आणि ऍक्सेलरेशन दिले, सो आपण जे ऍक्सेलरेशन आहे बेसिकली ते कसं लिहितो तर a into ओमेगा स्क्वेअर आणि जी वेलॉसिटी आहे ती आपण लिहितो a into ओमेगा. सो जर आपल्याला जर ओमेगा काढायचा असेल तर आपण इझिली काढू शकतो. कसा काढणार तर ओमेगा इज इक्वल टू a ओमेगा स्क्वेअर अपॉन a ओमेगा. असं जर केलं तर a कॅन्सल होतो आणि मग ओमेगा स्क्वेअर अपॉन ओमेगा म्हणजे फक्त ओमेगा शिल्लक राहतो. सो a ओमेगा स्क्वेअरची व्हॅल्यू आपल्याकडे आहे. a ओमेगा स्क्वेअर म्हणजे मी आत्ताच म्हटलं ऍक्सेलरेशन, सो त्याची व्हॅल्यू दिली आहे तुम्हाला 0.64 आणि a ओमेगा म्हणजे वेलॉसिटीची व्हॅल्यू दिली आहे 0.16. सो a ओमेगा स्क्वेअर अपॉन a ओमेगा असं जर आपण केलं तर आपल्याला ओमेगाची व्हॅल्यू मिळते जी किती मिळेल 0.64 डिवायडेड बाय 0.16 म्हणजे ती येईल 4. आणि त्यानंतर आपल्याला अँप्लिट्यूड काढायची आहे. बघा अँप्लिट्यूड काढण्यासाठी काय करावं लागेल बघा, त्याच्यासाठी एक लॉजिक आहे की वेलॉसिटी आपण कशी लिहिली आहे तर a इंटू ओमेगा, बरोबर आहे. आणि त्या a ओमेगाची व्हॅल्यू किती दिली आहे तर 0.16 दिली आहे, बरोबर. आणि ओमेगाची व्हॅल्यू आत्ता आपण किती काढली 4 काढली. याचा अर्थ a ओमेगा इज इक्वल टू 0.16 पैकी पुन्हा आपण ओमेगाची व्हॅल्यू काढली जी आहे 4, त्यामुळे 4a इज इक्वल टू 0.16 असं येईल आणि त्यामुळे नंतर a इज इक्वल टू 0.16 अपॉन 4 म्हणजे उत्तर 0.04 येईल, जे उत्तर आहे 4 into 10 raised to minus 2 मीटर. बोलूया पुढच्या प्रश्नाकडे. द फ्रिक्वेन्सी ऑफ द वेव्ह इज 0.002 हर्ट्स. इट्स टाइम पिरियड इज, आणि ऑप्शन्स बघा 100 सेकंड, 500 सेकंड, 5000 सेकंड, 50 सेकंड. आणि याचा करेक्ट आन्सर आहे 500 सेकंड. सो आपल्याला माहिती आहे, सो फ्रिक्वेन्सी रेसिप्रोकल ऑफ टाइम, त्यामुळे 1 अपॉन फ्रिक्वेन्सी करा तर टाइम मिळेल की 1 अपॉन टाइम करा फ्रिक्वेन्सी मिळेल. सो आता आपल्याला 1 अपॉन 0.002 करावं लागेल. सो 1 डिवायडेड बाय 0.002. जर ते सिम्प्लिफाय जर तुम्ही केलात, जर 0.3 शिफ्ट केलं तिकडचे आणि 2 केला तर वरती जो 1 होता तिथले 3 पॉईंट शिफ्ट केला तर ते 1000 होतील डिवायडेड बाय 2 म्हणजे 500 सेकंड. हे तुम्हाला उत्तर मिळून जाईल. पुढचा प्रश्न बघा. अ सिंपल हार्मोनिक मोशन इज रिप्रेझेंटेड बाय द इक्वेशन y इज इक्वल टू 5 sin pi ब्रॅकेटमध्ये दिले t+4. द व्हॅल्यू ऑफ इनिशियल फेज इज, ऑप्शन्स बघा 4 0 4 pi 5. याचा करेक्ट आन्सर आहे 4 pi. आणि आपल्याला माहिती आहे फॉर्मॅट जो आहे आपल्या सिंपल हार्मोनिक मोशनचा तो कसा आहे बघा त्या इक्वेशनचा. y इज इक्वल टू a sin आणि ब्रॅकेटमध्ये असतं ओमेगा t प्लस अल्फा. ओके, सो जर पाय आहे हा आपल्याला आतमध्ये मल्टिप्लाय करावा लागेल. लक्षात घ्या a म्हणजे जो 5 आहे तिथे a असणार आहे साइन आणि पाय आपल्याला आतमध्ये मल्टिप्लाय करावा लागेल. सो पाय t प्लस 4 pi असं होईल आणि मग जी इनिशियल फेजची व्हॅल्यू आहे ती किती येईल 4 pi येईल. पुढचा प्रश्न बघा. टोटल एनर्जी ऑफ द पार्टिकल परफॉर्मिंग SHM इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू, ऑप्शन्स बघा मास ऑफ द पार्टिकल, स्क्वेअर ऑफ द एम्प्लिट्यूड, स्क्वेअर ऑफ द फ्रिक्वेन्सी, स्क्वेअर ऑफ द पिरियड. याचा करेक्ट आन्सर आहे डी, स्क्वेअर ऑफ द पिरियड. कारण बाकीचे उरलेले जे ऑप्शन्स आहेत ते डायरेक्टली प्रपोर्शनल आहेत. सो त्या तिन्ही क्वांटिटीवर सुद्धा अवलंबून आहे एनर्जी, पण तिथे सगळे ते न्यूमरेटर मध्ये असतात त्यामुळे ते डायरेक्टली प्रपोर्शनल आहे. आणि स्क्वेअर ऑफ द पिरियड म्हणजे टी स्क्वेअरची जी टर्म आहे ती डिनॉमिनेटरला आहे. सो इनव्हर्सली प्रपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ द पिरियड. पुढच्या प्रश्नाकडे बोलूया. द कायनेटिक एनर्जी ऑफ द पार्टिकल परफॉर्मिंग SHM इज ऑलवेज कॉन्स्टंट, व्हेरिएबल, झिरो, इनफायनाइट.
आणि याचा करेक्ट आन्सर आहे बी व्हेरिएबल. सो प्रत्येक पोझिशनला कायनेटिक एनर्जी जी आहे पार्टिकलची ती बदलत जाते. अर्थात पोटेन्शियल एनर्जी पण बदलते, कायनेटिक एनर्जी बदलते. फक्त कॉन्स्टंट काय राहतं तर टोटल एनर्जी ऑफ द पार्टिकल रिमेन्स कॉन्स्टंट. पुढच्या प्रश्नाकडे बोलूया. ॲट विच पोझिशन द एनर्जी इज एंटायरली कायनेटिक इन केस ऑफ अ पार्टिकल परफॉर्मिंग SHM. प्रश्न असा विचारलाय की कुठल्या पोझिशनला कायनेटिक एनर्जी जी एनर्जी जी आहे ती पूर्णपणे कायनेटिक असेल, म्हणजे याचा अर्थ पोटेन्शियल एनर्जी तिथे नसणार आहे आणि जी काही सगळी एनर्जी असणार आहे ती कायनेटिक एनर्जी असणार आहे. अशी पोझिशन कुठली असं विचारलंय. ऑप्शन्स बघा. एक्स्ट्रीम पॉझिटिव्ह, एक्स्ट्रीम निगेटिव्ह, मीन आणि मिडवे ऑफ एनी साइड. आणि याचा करेक्ट आन्सर आहे सी मीन. सो ॲट द मीन पोझिशन जी कायनेटिक एनर्जी आहे तीच टोटल एनर्जी असते. पुढच्या प्रश्नाकडे बोलूया. इफ द टू SHMs हॅव्हिंग सेम एम्प्लिट्यूड A are 180 degree out of phase, then the resultant amplitude is. Options बघा. 0, A, 2A आणि A/2. करेक्ट आन्सर आहे A0. आपल्याला माहिती आहे जर SHM ची एम्प्लिट्यूड सेम असेल तर खरं म्हणजे रिझल्टंट जो आहे जर एम्प्लिट्यूड त्याच्या वेगवेगळे असतील तर आपण तो जो रिझल्टंट आहे तो A1 - A2 असा आलेला असतो, लक्षात घ्या. आणि जर एम्प्लिट्यूड जर सेम असेल तर A1 - A2 ला काही अर्थ राहत नाही. त्या A1 आणि A2 च्या ऐवजी आपण A जर सबस्टिट्यूट केला तर A - A म्हणजे 0 येणार आहे जर आउट ऑफ फेज असेल तर. पुढच्या प्रश्नाकडे बोलूया. टोटल एनर्जी ऑफ द पार्टिकल परफॉर्मिंग SHM इज ऑलवेज 0, कॉन्स्टंट, व्हेरिएबल, ऑल ऑफ दीज. मगाशीच मी बोललो होतो की टोटल एनर्जी ऑफ द पार्टिकल ही कॉन्स्टंट राहते. कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी बदलत राहते, पण त्यांची जी बेरीज आहे सम जी आहे ती कॉन्स्टंट राहते. त्यामुळे टोटल एनर्जी ही नेहमी कॉन्स्टंट राहते. पुढचा प्रश्न बघा. द फ्रिक्वेन्सी ऑफ सेकंड पेंडुलम इज. ऑप्शन्स बघा. 0, 0.5 हर्ट्स, 2 हर्ट्स, 1 हर्ट्स. आणि याचा करेक्ट आन्सर आहे 0.5 हर्ट्स. का? कारण सेकंड पेंडुलम म्हणजे ज्याचा टाइम पिरियड किती आहे 2 सेकंड आहे. सो टाइम पिरियड 2 असेल तर फ्रिक्वेन्सी आपण कशी काढतो n = 1/t. त्यामुळे 1/2 म्हणजे 1/2 म्हणजे 0.5 हर्ट्स. पुढच्या प्रश्नाकडे बोलूया. द अप्रॉक्सिमेट लेंथ ऑफ सेकंड पेंडुलम इज. ऑप्शन्स बघा. 1 मीटर, 0.5 मीटर, 2 मीटर, 10 मीटर. आणि याचा करेक्ट आन्सर आहे 1 मीटर. आपण जर तो जो आपला रेग्युलर फॉर्म्युला आहे T = 2π√L/G त्याच्यामध्ये जर T ची किंमत 2 टाकली आणि ते जर सॉल्व्ह केलं तर तुम्हाला साधारणपणे जर हे कॅल्क्युलेशन केलं तर उत्तर हे 0.99 मीटर पर्यंत येतं. सो अप्रॉक्सिमेटली इट इज 1 मीटर. पुढच्या प्रश्नाकडे बोलूया. इफ द लेंथ ऑफ द सिंपल पेंडुलम इज 4 टाइम्स द टाइम पिरियड ऑफ इट विल बी. ऑप्शन्स बघा. डबल्ड, halved, same as before, tripled. आणि याचा करेक्ट आन्सर आहे डबल्ड. जर आताही पुन्हा आपण तोच विषय करतो की जिथे आपल्याकडे टाइम पिरियडचा फॉर्म्युला आहे T = 2π√L/G. याचा अर्थ जसा आहे की T इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू √L. नुसता Lचा जर आपण विचार केला तर, कारण लेंथ आणि पिरियड बद्दल बोलतोय आपण, तर याच्यामध्ये सबस्टिट्यूशन केली तर तुमच्या लक्षात येईल. तर लेंथ आपण 4 टाइम्स केली, 4 पट केली तर जो टाइम पिरियड होता आधीचा त्याच्या दुप्पट होईल. तसं बघायला गेलं तर या चॅप्टरवरती आणखीनही MCQ सेट होऊ शकतील. व्हरायटी ऑफ क्वेश्चन्स, कारण एका पॅरेग्राफवरतीच 2-2, 3-3 जसे आत्ता आपण बघितले. काही ठिकाणी असे 2 किंवा 3 तयार होतात. एक्स्ट्रीम पोझिशन, मीन पोझिशन अशा वेगवेगळ्या केसेस पण डिस्कस केलेल्या आहेत आणि काही भाग आपल्या सिलेबसमधून वगळलेले आहेत, त्यामुळे ते प्रश्न इथले वगळलेले आहेत. तर तुम्हाला जसे शक्य होतील तसे तुमच्या लेवलला तुम्ही आणखीन याच्यावरती MCQ तयार करू शकता.
सो आजचा तुमच्यासाठीचा होमवर्क हा आहे की तुम्ही या चॅप्टरवरचे किमान 5 MCQ आणि त्याचे 4 ऑप्शन्स तुम्ही तयार करणार आहात.